तुम्ही घरात डस्टिंगसाठी डायनिंग टेबल, शेल्फ किंवा सेंटर टेबल स्वच्छ करायला क्लिनिंग स्प्रे वापरता? मग हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय पुढे अजिबात जाऊ नका. स्वच्छतेबाबत ओसीडी म्हणजे फार जास्त स्वच्छता प्रेमींनी तर हा व्हिडिओ नक्की पाहावा. साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रेमुळे दमा होऊ शकतो. आजच्या व्हिडिओत आपण याबाबत रिसर्चमध्ये काय आढळलं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि तब्येत पाणी सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. संशोधनात आढळून आलं की घराच्या स्वच्छतेसाठी वारंवार वापरण्यात येणाऱ्या गोष्टींमध्ये अनेक धोकादायक केमिकल्स असतात, ज्यामुळे महिलांना अस्थमा आणि इतर श्वसन संस्थेचे आजार होण्याचा धोका असतो. सायन्स डायरेक्ट मध्ये छापलेल्या रिसर्चनुसार आठवड्यातून 4 ते 7 वेळा स्प्रेचा वापर केल्यामुळे तरुणांमध्ये दमा होण्याचा धोका वाढतो. स्प्रेच्या वाढत्या वापराने दम्याची लक्षणं अधिक गंभीर होतात. हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मेरी जॉन्सन एका लेखात सांगतात, वारंवार क्लिनिंग स्प्रे वापरणाऱ्या महिलांना अस्थमा होण्याचा धोका वाढतो. तर 2007 मध्ये क्लिनिंग स्प्रे आणि अस्थमावर रिसर्च झाला. पबमेड मध्ये छापलेल्या रिसर्चमध्ये संशोधक सांगतात, घराच्या स्वच्छतेसाठी वारंवार वापरण्यात येणाऱ्या क्लिनिंग स्प्रेमुळे प्रौढांमध्ये अस्थमा होण्याचा मोठा धोका आहे. तर पबमेड मध्ये छापलेल्या 2022च्या अभ्यासामध्ये रिसर्चर्सना आढळून आलं की गर्भधारणेच्या काळात साफसफाईच्या उत्पादनांच्या संपर्कात येणं आणि बालपणातच अस्थमा, श्वास घेताना आवाज होणं किंवा घरघर होणं यात एक संबंध असतो. साफसफाईच्या उत्पादनांचे आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी 2024 मध्ये वैज्ञानिकांनी 77 अभ्यासांचं विश्लेषण केलं. त्यातून असा निष्कर्ष काढला गेला की या उत्पादनांचा शरीरातील श्वसन संस्थेवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. विशेष करून द्रव स्वरूपातील आणि कपड्याने साफ केल्या जाणाऱ्या उत्पादनांपेक्षा स्प्रेच्या स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा श्वसन संस्थेवर अधिक हानिकारक परिणाम होतो. तर रिसर्चर्सना आढळलं की साफसफाईसाठी नियमितपणे स्प्रेचा वापर केल्यामुळे दमा होण्याचा, आधीच असलेला दमा वाढण्याचा आणि प्रौढांमधील नियंत्रणात नसलेला दमा वाढण्याचा आणि मुलांमध्ये श्वास घेताना आवाज येण्याचा धोका अधिक वाढतो. पण याचा अर्थ घराची साफसफाई अजिबात करायची नाही असं अजिबात नाही. पण स्प्रे ऐवजी लिक्विड वापरता आलं तर अधिक चांगलं असं संशोधक सांगतात. त्यामुळे पुढच्या वेळी स्प्रे वापरताना अधिक काळजी नक्की घ्या. या व्हिडिओतून तुम्हाला रिसर्च बाबत माहिती देण्याचा उद्देश आहे.